चला. आता जय गुरु. जय गुरु जय गुरु. हळूहळू येतील आता. चला. दार दार उघड. उघडलाय, हा? पंखा लावलाय. लाईट लावला, पंखा लावला, परत साफसूफ करून घेतलेला आहे टेबल खुर्च्या. येस. ते आणि बँकेत आता असताना आपला सर्वात फळा आधी उघडा, फळा. सर्वात आधी बँकेत यायचं आणि सर्वात शेवटी इकडे जायचं. नाही, फळा पुसून बिसून तयार ठेवा. ते तर बरोबर. क्लासमध्ये. तयार सगळे खाऊ. तुम्ही हातपाय छान काढून. ट्रान्सलेशन केलं का? कशाचं केलं मी? ते मी लिहिलं ते हा हा तिथं ना वेळा हिंदी राहतो. नाही, छान छान वाटलं. म्हणजे तुम्ही संस्कृत मध्ये त्याचं लगेच बरोबर केला. हा नाही काय नाही. ते काय होतं, ते कॉन्फिडन्स नसतो सर, करतो ते करत पण काय नाही म्हणतात. नाही, पण तुम्ही केल्यावरती म्हणजे त्यात काही हे नाही वाटत आहे. बरोबर आहे. हा वेगळं वाटत नाही असं काही. हम्म काय होतं, ते एखाद्या वेळेला ते नपुंसकलिंगी आहे की नाही असं वाटतं, मग पुन्हा ते ते व्हेरीफाय करा. ठीक आहे. थोडं आपल्या शाळेत कसं व्हायचं, सुरुवातीला त्या हा इंग्रजीच्या हा ग्रामरकडे लक्ष गेलं की हा इकडे काहीतरी स्पेलिंग मिस्टेक काहीतरी पहिली व्हायचं. वेलांटी दुसरी वेलांटी काहीतरी व्हायचं हम्म होता. आणि लक्ष्मी ते तयार आहे, म्हणजे सिक्वेन्स पण सेमच आहे थोडं आपला. थोडं बेधडक बोलायलाच पाहिजे. हा त्याच्याने होणार ते, चुकल्याशिवाय हम्म सुधारणार पण नाही ना. हो ना. धडपडणार कसं चालेल. तेच आहे. जय गुरु लक्ष्मी मॅम. कोण? लक्ष्मी मॅडम. हा, Thank येस. you. जय गुरु. शुभांगीताई पण आहे. बरं झालं. चल आता आपण Thank सुरू you करू. very much for taking everyday class. येस. Thank you असं very much for taking everyday our class. I said. नाही, येस. क्लास नाही, हे क्लास नाही म्हणतात नाही. याला. दिस इज अ डिस्कशन मोड. No, no, वी आर ओनली यू आर शेअरिंग. ऑल्सो वन ऑफ द मेंबर. whatever. यू वी आर आर ऑल्सो ओनली वन ऑफ द शेअरिंग. मेंबर. But we are also looking forward. Yeah, नाही. I know that. But we do look forward for your this thing class. Anyway, good that you have taken the initiative and started. Very good. नहीं, कैसा मेरे लिए भी करता हूँ ना मैं. आई एम डूइंग फॉर माई सेल्फ ऑल्सो, तो दैट इज शेयर, इट इज ओनली थिंग. पर आप इतना उससे पहले मेहनत करते हो, बाद में सिखा दो ना. नहीं, क्या हो गया, फॉर लास्ट 1 ईयर आई हैव बीन डूइंग लाइक दिस. तो मुझे आदत हो गया कि वो सेंटेंस Oh, सामने very आने good. के बाद पूरा एनालिसिस करने के बाद ही उसको फाइनल करने का. कहीं कहीं गलती हो जाता, लेकिन ठीक है फिर भी. ओके, तो Really शुरू. appreciate. No, no, no. It is really. Yeah. 5 लोग हम हैं, शुरू करेंगे हम लोग अभी, है ना. बाद में आएंगे हाँ धीरे हाँ. चलेगा हो चलेगा. हो. आता हा पाठ नंबर किती आहे? हा पहिला पाठ कालचा क्रमांक. राहिलेला तो. हा, त्यातले 2-3 वाक्य राहिले. धैर्य बुद्धिमान. आपलं इथनं 11 झालं आपलं. तम दृष्ट्वा हो. सिंह क्रुद्धो भूत्वा अवादित अरे दृक् स्वल्पकायः जंतुः मृगेंद्रम माम मृगेंद्रम उद्वेजयति. माम. हम्म. हाँ. हे झालं होतं आपलं अरे काल ना. तुच्छ प्राण्या. हो ना. हा. यस. अरे तुच्छ, तुला मी घाबरलो का, तू मला त्रास देतो का. माझ्यासारख्या मृगेंद्रला. हो ना. हं. तरी आपण पाकिस्तानला तथा स. घाबरतो. हा ठीक आहे, तर आता काय म्हणे, 12वर. पाकिस्तान मौज आहे. बरं, जाऊ दे तो विषय. तथा सह तं भेकम आक्रम्य पादप्रहारेण धुलिसात अकरोत अभाणिच्य शोकस्थान सहस्राणी. तिथे अभाणिच्य इथे थांबायला पाहिजे. नाही नाही, अबाणीचं ते काल बघितलं आपण ना. हे केलं हा. मी ते. अबाणीच्या नाही, बरोबर आहे. सांगता गेलं असं. तिथे हा वाक्य संपताय. हा. हा, अभाणी म्हणजे told. तिथे वाक्य संपतंय. हे पुढे काय मग, शोकस्थान सहस्त्राणी हा, भयस्थानीच. ते खालती आहे. अच्छा, खाली आहे का ते. श्लोकासारखं. हा हा, असू दे. अच्छा, तिथे फक्त दंडक हम्म. टाकून द्या, अभाणिच्य. हा. ओके ओके ओके. हा, थोडी जागा सोडून द्या. हा हा. म्हणजे नंतर त्याने त्या बेडकाला मोरला अभ्यास करून. पादप्रहाराने पादप्रहाराने पायाच्या प्रहाराने पायाने असं त्याला धुळीत मिळवलं. हा. आणि मग म्हणाला, म्हणाला. शोकस्थान सहस्त्राणी म्हणाला. भयस्थान शतांच दिवसे दिवसे मूढ मा विशंती विशंती न पंडितम. हा.
हजारो शोकस्थाने दुःखाची हा स्थाने आणि शेकडो भयस्थाने असतात. हा अशी असतात. शोकस्थाने भयस्थाने दिवसेंदिवस मूर्खाला प्राप्त होतात, पंडिताला हं, नव्हे. हं. अशी म्हण आहे. दिवस हा दिवसेंदिवस किंवा दिवसा Huh? दिवसाला, हा हा, दिवसेंदिवस. प्रत्येक दिवसाला, म्हणजे हा. रोज काही ना काहीतरी हो येतच हो असतात ना. हो. हं. म्हणजे रोज लोक इथं मग. चालेल. नाही नाही, नको नको, असूच येते, बरोबर आहे. मी आपलं एक्सप्लेन केलं. दिवसेंदिवस बरं, मूर्खाला म्हणजे मूर्खच त्या ह्याच्याकडे लक्ष देतो. हा हा. पंडितांनी लक्ष द्यायचं नाही. हं, हम्म. पण असं. बुद्धिमानाला नाही. हं. पूर्ण अजून सारांश कोण असा आहे? आहे की जंगलात सिंह होता. हा शेवटचा राहिला अजून अजून कोण कोण नाही. आले? झालं. आता प्रणाली, किती? प्रणयताई आहे, शुभांगीताई आहेत, शुभांगी शुभांगी आलेलं आहे. हं. विद्वंसताई आहेत. हा. तिघ जण आपण हो एकंदर हो हं. आता फक्त एकच राहिले आपल्या. आणि अश्विनी हा येईल. अश्विनी अश्विनी किंवा आणि प्रसाद प्रसादजी येतील. प्रसाद हा हा, दोघं जण राहिले. येत. ठीक आहे. तर हे थांबायचं काय धड्यात? कुणाला काही म्हणायचंय? काही शंका विचार शेअर करायचे असेल तर आपण मग चेंजेस हं, हं. नाही नाही काही नाही. नंतर नंतर सांगितलं तरी चालेल. असं काही आहे नाही, आता हं, सांगायचं काही नाही. हो ना. त्याची PDF मी ग्रुपवर टाकतो, की बघून हं, तुम्हाला पुन्हा काही वाटलं तर सांगा मला. म्हणजे हे हो सगळं झालं की आपण काय करू, मग ते सरांनी दिलेले जे आहेत ना PPT, त्याच्यामध्ये हो ऍडिशन चेंजेस करून त्याला फायनल करून मग अभ्यासाला ठेवू आपण. हो, फायनल PDF नंतर होईल, हा, दुरुस्त्या करून. मग हे बंद करू याला. हो. अजून कोण म्हणतायत? प्रणाली ताई? सर्वांची आले आले परवानगी. आले. झालंय ना, फायनल झालंय ना. हो हो, हो. सर्वांची परवानगी असेल तर करतो बंद. पुढचा घेतो आता. पुन्हा हा. एकदा रामराव आहेत. रामराव पुन्हा एकदा आहेत. राम लंका वानर आपले काही पच्चा सोडत नाही. नाही. पाचवा पाठ. पाचवा आहे ना, पाचवा. पाचवा. रामस्य लंका प्रतिगमनम. हं. हं. लंकेला राम जातो. हं. रघुवंश मधलं आहे ना हे? हा, रघुवंशामधलं आहे कालिदासाचं. नंतर हा. रघुवंशामधले 12 श्लोक त्यांनी घेतले याच्यामध्ये. हा. त्यातले पुस्तकात दिलेले शब्दार्थ असे आहेत. पहिला चेरुहू, धातुच्चार त्याचा म्हणजे चालणे फिरणे. त्याचा भूतकाळ आहे, अपरोक्ष भूतकाळ चेरुहू. फिरायला लागले, हं, विचारले. हं. दुसरं प्रवृत्ती ही आणि वृत्त वर्तने, त्याचं बातमी किंवा वृत्तांत. आता प्रवृत्तीवरून आपल्याला असं वाटतं की त्याच्यात मराठीमधल्या प्रवृत्तीसारखं काहीतरी आहे, पण इथं अर्थ स्वभाव. त्यांनी बातमी घेतलेला आहे त्याचा. हं. निर्वाप्य, अच्छा. निर्वाप्य, निर आणि वप असं म्हणून घेतलं आहे लेफ्ट मध्ये. सांत्वना करून किंवा शांत करून. एक्सक्यूज मी, हे लेसन नंबर 5 आहे ना? हा, लेसन नंबर रामस्य 5. लंकाम हो प्रतिगमनम. हो हो, येस. ओके ओके, हा हा ठीक आहे ठीक आहे. अच्छा, चीर कांक्षितमध्ये चिरू आहे, चिरू. ओके. हा, हे वाचून शब्दार्थ हा आहे हा, शेवटी. त्याचा वर्ड आहे का तो? शब्दार्थ वाचून घेऊ ओके. आपण सुरुवातीचे, ते टाकलं हा यावर हा. मी. निर्वाप्य, शांत, ओके ओके. सांत्वना देऊन शांत हा करून. हा. हरिही म्हणजे वानर किंवा माकड. हरणेवरून आलं ते. अनुद्रुत, अनु आणि ध्रुव गती धावणे, म्हणजे अनुगमन केलेला, पाठलाग केला गेलेला. कृदंत, अनुद्रुत. हं. प्रतिशुश्राव, प्रतिशुश्राव. प्रतिश्रू, श्रू म्हणजे ऐकणे. तर ते वचन दिले, प्रतिज्ञा केली, आश्वासन दिले. प्रतिशुश्राव म्हणजे त्यांनी रामाने वचन दिलं त्याला. बंधनती, बंधवरून झालं ते बांधतात बंधन किंवा आहे. निश्चित फळे देतात. हं. एकत्र ते रामाने डायलॉग मारला तिथे. प्लवगह, प्लू पासून झालाय, गम धातू. हे वानर पुन्हा एकदा. प्लवगह म्हणजे वानर किंवा माकड. उन्मग्नम, उत आणि मग्न. मग्न म्हणजे मज्ज म्हणजे बुडणे याच्यावरून. आणि हे त्याच्यातून वर आलेला वर आलेला, उत वर आलेला. आता गीतेत पण गेला शब्द हा उत. उदारचं त्यांनी मंज दिलंय. म्हणजे बुडण. हा, मंज म्हणजे बुडण आहे. मज्ज 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 मज्जेवरून हा. आलं ते. त्याच्यावरून मज्ज झालं मग्न. मज्ज. आणि मग ते
बरं. उत आणि मग्न असं मग्न. एकत्र म्हणजे उन्मग्न झालं ते. वर आलेला, हा उद्भत झालेला, प्रकट हम्म. झालेला. हं? आता गीतेमध्ये गेला शब्द तो उदार उत त्यांनी केलं. हा उपसर्ग आहे का? उत उपसर्ग ना? उत म्हणजे उपसर्ग द्यायला पाहिजे ना, पण त्यांनी हे केलंय, पाय मोडलेला उत्तर असेल का उपसर्ग? हो आहे, उपसर्ग आहे. अच्छा. उद्भाव वगैरे उद हा किंवा प्लस उत. मग हा तसं उदारचं पण तसंच दिलं त्यांनी, उत आणि उदार केलंय सगळं. कारण आता कालच्या लेसन मध्ये तो उडी मारली म्हणून हो हो येताना हो बेडकानी हो तिथे येस पण येस उत आणि तो उत लावलाय येस शब्द. येस उत तिथे होत आणि होतं बरोबर. फ्लू तो आता आलाय तो आता हे उडी इथं वर उत. फ्लूचा अर्थ उडी मारणे असं पण आहे. त्याच्यामध्ये हा जो माकड उडी मारतो म्हणून ते लवग असं. रोध यामास उत्काळ हा रोध वरून झालं ते. नीच म्हणजे प्रेरणार्थक. वेढा दिला अडवले रोखले, रोध यामास भूतकाळ, परोक्ष भूतकाळ. अन्वेष्टुम, अनु आणि ईश. अणु हा विसर्ग नाही, अणु हा उपसर्ग आणि ईश उपसर्ग. उपसर्ग अणु म्हणजे शोधण्यासाठी. हम्म. इच्छायाम शोधणे, तर तुम प्रत्यय लागला टुम, शोधण्यासाठी. अन्वेष्टुम. मनोरथ मनस रथ, मनाचा रथ म्हणजे इच्छा, अभिलाषा. तीर्ण हा शब्द गेलेला आहे आपल्याला, थ्रू म्हणजे पार करणे किंवा पार पोहून करणे. जाणे, चरून जाणे. वल्ली, वल्ली आपल्याला माहिती आहे, वल्ल सवर्ण ही प्रत्यय. वेल किंवा वेली किंवा लता, वल्ली. वर्म, वर्म वरून झाला, वृत्र भरणे, झाकणे. मार्ग, आता हे वर्मचा एक तसा उपयोग चिलखत या शब्दाने होतो, पण इथे या ठिकाणी मार्ग, रस्ता या अर्थाने येते. उदधीही समुद्र हा माहिती शब्द आपल्याला. हा गेलाय हे परीक्षेत. 16 शब्द या नवीन म्हणून दिले पुस्तकामध्ये. आता पहिला श्लोक वाचतो मी, मग तुम्हाला देतो. पहिला श्लोक जो आहे तो रघुवंशामधला 12व्या सर्गातला 58वा श्लोक आहे. आता ह्याचं तुम्हाला मी ते PDF उद्या काढून देईल, रघुवंश मधलं ऍक्च्युअली येते. स हत्वा वालिनम विरस्तत्पदे चिरकांक्षिते, धातोः स्थान इवादेशम सुग्रीवम सन्निवेशयत. याचं अन्वय, सह वीर वालिनम हत्वा चिरकांक्षिते. हा हे चुकून वर सुप्रीवम झालंय काय? रेड अक्षरामध्ये ते सुग्रीव अच्छा, पाहिजे. सुग्रीव हा. सुग्रीवम पाहिजे ना. हो येस ओके. खाली पण तसंच झालंय. आता टेबल मध्ये पण आहे बघा. एकदा चुकलं की चुकतच ते. हा चुकून ते तसं सुग्रीवम झालं. ओके. जा. सह वीर वालिनम हत्वा चिरकांक्षिते तत्पदे, धातोः स्थाने आदेशम इव सुग्रीवम सन्निवेशयत. त्याच्यामध्ये टिपिकल व्याकरणाचा आधार घेतला बरं त्यांनी. धातोः सह म्हणजे तद सर्वनापासून तो राम, हत्वा वध करून, वालिनम वालीला म्हणजे द्वितीय विभक्ती, वीर राम, तत्पदे त्या पदावर, चिरकांक्षिते बराच काळ इच्छा होती त्याची, भावाने बळकावलं होतं. धातोः धातू म्हणजे आपला क्रियापदक धातू. स्थानी त्या ठिकाणी, इव जसे, आदेशम म्हणजे पर्याय दिला काहीतरी, सुग्रीवाला, सन्निवेशयत त्यांनी स्थापन केले, नेमलं त्या ठिकाणी. कुठे म्हणला तुम्ही हे आलं? सुग्रीवम इथे का? टेबल मध्ये. हा येस इथे. टेबल मध्ये. हा येस. टेबल मध्ये आलं ना सुग्रीव, इकडे पण सुप्रीव लिहिले. तेच करतात. अजून कुठे? तेच करतात. हे इथे बरोबर, हे त्याच्या बरोबर. पुढे मूळ धातू मध्ये. हा इथे पण.
हे धातू कसं काय, म्हणजे तिथं काहीतरी त्याचं वेगळा काय अर्थ म्हणणं आहे असं की वाटतं. आता ते ते याचं काम आहे ते काय तसंच. तर जसा एक धातू अच्छा. असतो व्याकरणामधला, त्या धातूच्या ऐवजी दुसरा पर्यायी धातू वापरून हा. तिथं आपण काम हा हा चालवून नेतो आणि काम पुढे चालवतो आपण. हा, हा. तसं हा हा या ठिकाणी त्याची वालीची हत्या केली आणि त्या जागी हम्म. एक धातू वाली नावाचा काढून टाकला आणि दुसरा सुग्रीव नावाचा धातू तिथे वापरला. जसं अस अच्छा. काढलं आणि भू घातलं किंवा भू काढलं आणि अस घातलं, तर ते हा तशा हा प्रकारचा बदल केला आणि राज्य पुढे चालू अच्छा राहिलं. अच्छा. म्हणून ते व्याकरणाचा आधार आहे. हा तसं ते हे कसं कालिदासाचं एक वैशिष्ट्य आहे ना, खूप असं उपमेय हम्म. खूप असतात त्याच्यामध्ये. होय होय होय. प्रत्येक वाक्याला पदोपदी असतात. त्या वीर हम्म. रामाने वालीचा वध करून बराच काळ इच्छिलेल्या त्या पदावर, सिंहासनावर, ज्याप्रमाणे व्याकरणामध्ये धातूच्या स्थानी आदेश म्हणजे पर्यायी नेमला जातो, त्याप्रमाणे सुग्रीवाला स्थापन केले. तो वीर रामाने वालीला मारले. सुग्रीवाचा मोठा भाऊ असलेल्या वालीला मारून बराच काळ ज्याची इच्छा होती अशा त्या वालीच्या जागी पदावरती जसे धातूच्या जागी आदेश देतो त्याप्रमाणे आदेश रूप दुसरा धातू आला, असा अर्थ. जसे सुग्रीवाला त्या पदावर बसवले तेच पुन्हा पुन्हा ज्याप्रमाणे किंवा परत असते भू असा अस्थि धातूच्या. भूधातू अस्थि धातूचे सर्व कार्य पूर्णपणे पार पाडतो असा भाव आहे. हम्म. आदेश हे नाव आहे एका शब्द जागेत हम्म. विधान करणारे म्हणजे एका शब्दात दुसरा शब्द घेतला असा एका राजाने दुसरा राजा आला तिथे. त्याच्यामध्ये कसं ते म्हणजे सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे ना की वाली आणि वाली ह्याची हे तर माहिती सुग्रीवाची, असतं. हम्म. नाही का, माहिती आहे ना, हो. लक्ष्मीताई सुग्रीवाचं माहिती आहे? राज्य होतं ना, लक्ष्मीताई सुग्रीवाचं राज्य होतं आणि वाली आणि सुग्रीवाचं भांडण वालीने होतं पळवून ना. लावलं त्याला. हा, नाही वालीचा वध केला. मग रामानी वालीचा वध करून पुन्हा पण ह्या त्याचा सुग्रीवाचं होतं त्याला ते राज्य देऊन टाकलं पुन्हा. म्हणजे गोष्ट अशी आहे, माहिती आहे ना ती ते माहिती आहे. रामायणातली. हम्म. ओके माहिती आहे ओके हा हो माहिती आहे म्हटलं. हा, तेच म्हणजे एकदा मी हे केलं फक्त. हो. तर हे कोण वाचेल पुढचा सिरियल द्यायचं का? या पहिला कोणी पहिला अश्विन द्यायचं नाव आहे कोणी? मी वाचू का? हा म्हणजे आली सिरियल काकी, हा. मला दिसतात तसे नाव जाऊ हो. अश्विनी ताई. हा बर. इतस्ततश्च ते ना, तो हा श्लोक ना. हा इतस्ततश्च इतस्ततश्च वैदेहीम् अन्वेष्टुं भर्तृचोदितः कपयश्चेरुरार्तस्य रामस्येव मनोरथः. अन्वय अन्वय. सॉरी, मी तर वरच असं परत वाटतंय माझं बरोबर एक अन्वय, बघत होते. नाही, चुकले की काय. अन्वयच्या आधी संधी सोडून वाचायचं का एकदा? हा संधी तसं संधी लिहायला पाहिजे हा, ते हा मला हा हा लक्षात नाही आलं हा. संधीचं ते. हा संधी लिहायला पाहिजे. संधी इतस्ततः सोडून संधी समास घ्यायला पाहिजे. हा नाही इतस्ततः च वैदेहीम् अन्वेष्टुं भर्तृचोदितः. एकच आहे ना तो शब्द. एकच आहे. हो. हो, तो एकच आहे. कपय कपय कपयः चेरू चेरू कपयः अधिक चेरू अर्थस्य अधिक अर्थस्य हा. रामस्य एव अधिकार्थस्य रामस्य रामस्य एव अधिक एव मनोरथः. मनोरथः. इव आहे का एव घ्यायचं? इव रामस्य एव सेव आहे ना, एव रामस्य सी एव. असतं तर येणार ते. सेव म्हणजे एवच येणार. रामाचाच. रामस्य एव करावं लागेल ना घेत. एव का एव इव? नाही येणार, एवढं इव येणार सारखा. इवच येईल. इवच येईल. हा, रामासारखा नाही. कशा तरी नाही सारखा नाही. असं म्हणजे वाटतं. मनोरथ इथे मनोरथ मनोकामना. सेव ज्यावेळी असतं ना त्यावेळी एवच असतं ते. इव नसतं ते. ठीक आहे, सीव बघू आपण. असेल तर ते हा असं मागे पण झालं असं केव्हा तरी आपलं हा, असं रामस्य काहीतरी एव मनोरथ. मग रामाचेच मनोरथ काय असं असलं की एव असतं, काय असलं की एव असतं. एकारांत रामस्य एव असं वाटतं. सेव. हा, बरोबर. एकारांत.
इकारांत सीए झालाय असेल ना सीए. तर ते इव येणार. हा हो. सीए झालाय ना ते सीए, म्हणून रामस्य एव. AI सांगते इव, हो का? राम की इवच तरह आहे. किंवा राम के समान, जसे इव सांगते. जसे मग रामाचे तो आपण काय मनोरथ. करूया, तो अर्थ बघूया आधी आणि मग हा ठरवूया. नंतर ठरवू आपण ते त्याला. हा चालेल चालेल. हा म्हणजे मग आपल्याला कळेल काय नक्की आहे. ई का ए. ठीक आहे. शब्द हा काय काय इतस्ततः, इकडे तिकडे. च आणि वैदेहीम वैदेहीया द्वितीया. अन्वेष्टुम शोधण्यासाठी. भर्तृचोदिता भर्तृ आणि चोदित पुल्लिंग प्रतिमा बहुवचन. स्वामीने अन्वेष्टुम प्रेरित. अनुअधिक इष्ट धातू. हे बघा इष्ट खाली आहे धातू. आहे ना, रामाचेच मनोरथ. एक मिनिट. नाही बघू ना आपण. हा. हम्म, काय हम्म. अन्वेष्टुमचं काय म्हणून तुम्ही? मी म्हंटल अनु अधिक धातू ईश आहे का तो? ईश धातूपासून अन्वेष्टुम. हा नंतर पुढचं तर दोन रूप प्रत्यय बदलून लागले. रूप बदलून ते हा इष्टम असं. तुम्हाला बघूया इथे. अन्वेष्टम शोधण्यासाठी अन्वेष्टुम. हम्म. हम्म. स्वामीने प्रेरित केलेले. भर्तृ म्हणजे स्वामी मालक. जो हो, तर उदित. पहिल्या धड्यात पण गेलं ना भरती. हा 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 पहिल्या केलं ते. थोडं वरती घेता का? हो हो थोडं वरती. हो हो. कपयः वानर बहुवचन. हा. कपीचं. चेरुहू कपी, कपया. फिरले विचारले वर बघितलं आपण ते. इथं आर्तस्य बघा, जसं की पीडिताच्या दुःखिताच्या. रामस्य रामाचे. आता इव का एव सारखा मनोरथ. त्यांनी काय करायचं? रामाची सारखा मनोरथ नाही, रामाचे रामाचाच विचार जसे मनात रामाचे चालू मनोरथ. असतो, फिरत असतो असं पाहिजे. रामासारखा हा. विचार नाही, रामाचाच विचार रामा- मनात असला पाहिजे. मनोरथ होते तसे. त्यामुळे रामाचाच पाहिजे, च पाहिजे तिकडे. ओके. तसे आणि स्वामीने प्रेरित केलेले वानर सीतेचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरले, जसे पीडित रामाचे मनोरथ फिरत असत. मनोरथ होते तसे म्हणून ते रामाचेच मनोरथ किंवा रामाचाच विचार असं. रामाचे जसे मनोरथ. जसे नाही, मध्ये विचार हा यथा शब्द वगैरे दिलाय. असं कुठे आहे? हे जसे इथे यथा आलं वगैरे म्हणजे असं काही जसे नाहीये. जसे जसेला पीडित रामाचे इव मनोरथ. आहे ना. इव इव- म्हणजे सारखा. इव म्हणजे सारखा. इथं इव आणि नाही मग आहे, एव एव म्हणजे आहे. काय? हे एव म्हणजे म्हणजे च. आणि खाली बघा रामाचाच. दुसरी लास्ट लाईन बघा. हा विरह पीडित मनोरथांप्रमाणे म्हणून तो हा. इव आला असेल इव सारखं कदाचित. इकडे तिकडे ते रेड धावत करून होते. ठेवा ना, सरांना विचारूया आपण विचारूया. एव का मला इव. पण हा, ते ते इवच रे- वाटतंय. हा हा ओके. नाही, एक मिनिट. मनोरथा एव नाहीये तिकडे, रामस्येव म्हणले ना, म्हणजे रामाचाच असं पाहिजे. इथं मनोरथ एव हा, असं रामाचं. दिलंय का? नाही ना. हम्म. मनोरथ एव दिलंय का, किंवा मनोरथ एव, मनोरथीव असं काही नाही दिलेलं. रामस्येव दिले म्हणजे रामाचाच असं होतं त्याचा अर्थ. मनोरथाला इव किंवा एव नाही लागलेलं. यांनी इव ते राम ऑब्लिक एव दोन्ही केलंय पण. नाही सध्या नाही ठेवलं नाही मी इथे. नाही, नाही एव सध्या ठेवलं इथे मी. याच्यातलं वरच्या कुठला भाऊ? श्लोकात ना रामस्येव दिलंय ना, मनोरथ एव असं काही दिलेलं नाहीये, म्हणून नाही, रामस्येव. रामाचा असं होणार. ते काय मग संस्कृत मध्ये कुठे रामस्य पण एव चालतं ते. असा संधी होणार का? यावं इव कुठे पण चालतं ते काय. पल्लवी ताई, तुम्हाला काय वाटतं? आपण सरांना तुम्ही विचारूया. काय बोलत नाही? आपण सरांना विचारूया. रामाच्या सरांना विचारूया, व्याकुळ व पण मला विरह पण पीडित इवच वाटतंय. मनोरथांप्रमाणे ते म्हणजे रामाचे जसे वानर मनोरथ होते तसं असं. त्याप्रमाणे ते नाही, वानर नाही. धावत होते असं दिसतंय ते. रामाचा विचार ठीक आहे. करत होते ते, म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करत फिरत होते. ठीक आहे ठीक आहे ओके. आपण हे दोन्ही मार्क करून ठेवले आपण आता काय. हं? एवढा एक वादाचा हा. विषय आपला. ओके. क्लिअर होत नाहीये जरा. शुभांगी विद्वांसना. ते कुठल्या शब्दाला लागले त्याच्यावरनं आपण अर्थ काढू शकतो हो, ना. पण ओके. ते संस्कृत मध्ये आपण कसंही घेऊ शकतो ना, इकडनं तिकडे शब्द, तर असंही वाटतंय. पण ते सुटे असेल तर असतील नाही तर इव नाही, तो वेगळं दिलं समास असेल तर बरोबर आहे, समास झालाय, संधी झालेला आहे म्हणूनही वाटतंय. हा, ज्या शब्दाला हा. जोडलाय त्याच्याशी निगडीत तो शब्द आहे, त्याला जोडणारा तो शब्द आहे, ओके ओके असं आहे ते. ओके.
प्रवृत्ता उपलब्धा वाचू का हो विध्वंस नाम ना प्रवृत्ता उपलब्धायां तस्याः सम्पाति दर्शनात् मारुतिः सागरं तीर्णः संसारमिव निर्ममः. इथं बघा आता संसारमिव म्हणजे संसारासारखे. इव ई आहे की नाही इकडे ईची मात्रा आली आहे मला. मग आता हे इव आणि म्हणजे जसे जसे इवचा अर्थ त्यांनी जसे दिलाय. हा जसं हा सारखी जसे म्हणजे सारखे ते दोन्ही एकच हा. तिथे म्हणजे त्याचा अर्थ घेतलाय तो. हा मग त्या अर्थानेच ते इव आहे. जसे म्हणजे संसारासारखे. जसे मनोरथ होते रामाचे तसे त्याप्रमाणे असं आहे ते. नाही म्हणून ते नाही इव आहे. मनोरथाला कुठे जोडलाय तो शब्द इव किंवा एव. अगं रामाचे जसे नाही, रामाला हे मनोरथ. जोडतं ना नाही, रामस्य झालं रामाला की जोडला की रामाचेच असं होणार ते. मनोरथाला जोडला तर मनोरथाचेच असं आहे ते. अगं माझा जसा विचार आहे असं म्हणतो ना आपण तसं रामाचं जसं मनोरथ होतं त्याप्रमाणे अशा नाही, अर्थाने आपण ते इव सरांना आहे. विचारूया मग हे. ठीक आहे हो ना मग मला म्हणून म्हणजे काय तरी तसं वाटतंय ते. हो ना ह्या वादाचा विषय आपण नंतर घेऊन जाऊ. हा तेच. पुढे माझं जाऊ म्हणणं आपण. की ज्या शब्दाला जोडलेलं आहे ना त्या ओके 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 शब्दाच ओके होणार. सर्वांनी ऐकलं विल गो अहेड. हा संपाति दर्शनात् तस्याः प्रवृत्तौ उपलब्धायं मारुतिः निर्ममः संसारम् इव सागरं तीर्णः. प्रवृत्तौ प्रवृत्ती स्त्रीलिंग सप्तमी एकवचन माहिती मिळाल्यावर. उपलब्धायाम उपलब्ध स्त्रीलिंग सप्तमी एकवचन प्राप्त झालेली. तस्याः तद स्त्रीलिंगी षष्ठी एकवचन तिची म्हणजे सीतेची. संपाती दर्शनात संपाती प्लस दर्शन. नपुंसकलिंग पंचमी एकवचन संपातीच्या दर्शनाने. मारुती पुल्लिंग प्रथमा एकवचन मारुती हनुमान. सागरम सागर पुल्लिंग द्वितीया एकवचन. तीर्ण त आहे का तृ आहे. ट्रू त पुल्लिंग प्रथमा एकवचन कृदंत पार केलेला. संसारम संसार पुल्लिंग द्वितीया एकवचन संसार. इव अव्यय जसे. निर्मम निर्मम पुल्लिंग प्रथमा एकवचन ममता रहित. हा सीतेची माहिती मिळाल्यावर आणि संपातीच्या दर्शनाने मारुतीने हनुमानाने निस्पृह ममता रहित माणूस जसा संसार पार करतो तसा समुद्र पार केला. हे समुद्र पार करण्याचा आणि त्या निस्पृहतेचा काय संबंध मला म्हणजे काल दिवसात आणि लिहिलं ना. संपातीच्या दर्शनाने म्हणजे मला कळलं नाही. हा मला पण संपाती हो म्हणजे ना. पण मारुतीच आहे ना. नाही संपाती म्हणजे जटायूचा भाऊ हा बरोबर. हा. त्या समुद्रावर असतो तिथे. हा, हा. संपाती. ओके. अच्छा. तो त्या लंकेची माहिती माहित- देतो, इकडं असं जा त्याला म्हणून. देतो. हो 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 हो. हा 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 बरं. फक्त तो निस्पृह ज्यावेळेला इथं पार अशा वेळी हो. म्हणलं असेल हा जसं सर आपल्याला सांगतात ना की काय आसक्ती किंवा ममता हा आपण इकडे मराठीत असा घेतो प्रेम किंवा असा तसा नाही आहे तो. आसक्ती विदाऊट म्हणजे हो. आसक्ती न राहता जो संसार हा. करतो निरासक्तपणे. म्हणजे निस्पृहपणे तसा पार केला बरं. असं त्यांना ठीक म्हणायचं असेल. ठीक ठीक ओके. म्हणजे इतर त्याच्यामध्ये विचार काही आणले नाही त्यांनी आपला समुद्र पार काहीच केला. विचार केले नाही त्यांनी. हा बाकीचे. हा कसा आहे काय आहे हा, म्हणजे माझा आहे ते- तुझा आहे काही. हा म्हणजे एकमेव उद्दिष्ट मनात हा ठेवून. एकमेव उद्दिष्ट, हा. उद्दिष्ट लक्ष त्यांनी फक्त पार करणे असं ते त्यांचं. तेवढंच त्यांनी ते लक्षात ठेवलं. हा हा असं तिकडे असं लक्ष बरोबर. केंद्रित केलं. हा ओके राईट ओके Yes. म्हणून ती निस्पृह. ओके निस्पृहता. ओके. शुभांगीत आहे का दुसरे. दृष्टा विचिन्वता तेन लंकायां राक्षसी वृता जानकी विषवल्लीभिः परितेव महौषधीः. अन्वय तेन लंकायां विचिन्वता राक्षसी वृता जानकी विषवल्लीभिः परिता महौषधीः इव दृष्टा. दृष्टा दृष्टा. दृष्टाचा मूळ शब्द दृश. दृष्टा. हा. स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन कृदंत पाहिली.
नंतर विचिन्वता मध्ये वि अधिक ची म्हणजे तो शान प्रत्यय. पुल्लिंगी शान प्रत्यय तृतीया शान प्रत्यय. शोधित असलेल्या ब्रॅकेटमध्ये हनुमानाने. तेन तत्स पुल्लिंगी तृतीया एकवचन म्हणजे त्याने म्हणजेच पुन्हा हनुमानाने. हनुमान. हा. लंकायाम म्हणजे लंका मूळ शब्द स्त्रीलिंगी सप्तमी एकवचन. लंकायाम लंकाश्री नाही, लंकेमध्ये. नाही, लंकेत षष्ठी वाटते. लंकेमध्ये. हा, लंकेमध्ये. राक्षसी वृता राक्षसी अधिक आवृता स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन म्हणजे राक्षसांनी वेढलेली आवृता. गेलेला आहे राक्षसींनी. आपल्याला. पहारेकरी त्याचे. जानकी. जानकी स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन म्हणजे सीता. जानकी सीता. विषवल्ली भीही विषवल्ली स्त्रीलिंगी तृतीया बहुवचन. विषवल्लींनी म्हणजे विषारी वेलींनी. परिता परी अधिक इक्त ई स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन वेढलेली. परिता म्हणजे वेढलेली. इव हा अव्यय आहे. इथे त्याचा काय दिला अर्थ? जशी, जसे किंवा जशी. महौषधी महौषधी स्त्रीलिंगी द्वितीया बहुवचन. महौषधींना महौषधींना. आता अर्थ त्याचा खाली पुढं वर करायला हवाय. लंकेमध्ये शोधित असलेल्या हनुमानाने राक्षसांनी वेढलेली सीता पाहिली. जशी महौषधी म्हणजे चांगली औषधी विषारी वेलींनी वेढलेली असते. चांगल्या औषधीला आजूबाजूने विषारी काही वेली जर असतील तसंच त्याच्या अवतीभोवती ते सगळे राक्षस पहारेकरी होते. असं. सीता म्हणजे चांगला औषधी आणि बाकीचे राक्षसी म्हणजे विषारी औषधी. हा, विषारी औषध. उपमा. हा, प्रत्येक विषयात उपमा आहे. खूप उपमा आहे त्याच्यावर. पल्लवीला येतात. तस्यै भर्तुरभिज्ञानम. बरोबर ने? भर्तुरभिज्ञानम बरोबर. अंगुलीयम ददौ कपिः पत्युद्गतमिवानुष्णै सदा खालचं वाचा ते. अन्वयच वाचा. विष्णुस्तदादानंदातृबिंदुभिः. आणि आता सोडवते ना संधी सोडवून नंदातृबिंदू. भर्तुर्ज्ञानम प्रत्युद्गतम. प्रत्युद्गतम होईल ना. इव अनुष्णैः तदा आनंदाश्रु असायचे. बिंदुभिः. अश्रुबिंदुभिः. बापरे. कपिः तस्यै भर्तुः अभिज्ञानम् अंगुलीयं ददौ. अंगठी दिली. तत् आनंदाश्रुबिंदुभिः अनुष्णैः प्रद्युद्गतम् इव. तस्यै तच्च स्त्रीलिंगी चतुर्थी एकवचन. सीतेला तिला भर्तृ पण आनंदाश्रू करायला. पुल्लिंगी षष्ठी एकवचन. स्वामीचे रामाचे. अभिज्ञानम अभिज्ञान नपुंसकलिंगी द्वितीया एकवचन. चिन्ह ओळख. अंगुलियम नपुंसकलिंगी द्वितीया एकवचन अंगठी. ददौ ददौच लीट. अंगठी असं आपण म्हणतो ना खरं. अंगठी म्हणजे ती अंगठी असं म्हणतो ना संस्कृत मध्ये. अंगुलियम नपुंसकलिंगी येतो. नपुंसकच आहे. अंगुलियम असेल ते. हो, बरोबर. पहिल्या आधी होतं ना आपल्याला. कपिः कपि पुल्लिंगी प्रथमा एकवचन वानर. प्रत्युद्गतम प्रति अधिक उत अधिक गमला त लागला. नपुंसकलिंगी शब्द झाला. पुढे सरकलेली. प्रत्युद्गतम. इव अव्यय जशी. अनुष्णैः अनुष्णाची पुल्लिंगाची तृतीया बहुवचन. उबदार कोमल. अनुष्ण असं ते. अनुष्ण. तदा
अव्यय तेव्हा आनंदाश्रुबिंदुभिः पण अश्रू करायला हवंय. आनंदाश्रू बिंदू हा अश्रू हा दुरुस्त होईल. पुल्लिंगी तृतीया बहुवचन बिही आलं ना आनंदाश्रूंनी. अर्थ हम्म. सीतेला वानरांनी स्वामीची ओळख खूण म्हणून ओळख खूण असलेली अंगठी दिली तेव्हा आनंदाश्रू म्हणजे उबदार पाण्याच्या कोमल अशा बिंदूंनी पुढे आल्यासारखे झाले. काहीतरी वेगळंच वाक्य झालं ते. हा नाही म्हणजे हम्म. तिचे आनंदाश्रू आले म्हणजे तिला हा, ते खाली पुढे घेतलं तेव्हा. आलेल्या अश्रू वाहू लागले, हे हनुमानाने अश्रू थंड. सीतेला रामाची ओळख या करून अश्रूमुळे अंगठी अंगठी दिली. जणू ती बाहेर आली अंगठी तिची. पाहून हम्म. हा सीतेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते अश्रू हम्म. हे थंड करून होते टाक. नाही उबदार नाही, होते म्हणाला. उबदार होते ते करून टाक. हा उबदार होते. आ- हा अंग- आणि अंगठीमध्ये ते प्रतिबिंबित झाले. गहीवरून आलं असं म्हणायचं असेल त्यांना. हा, तसंच आहे ते. हा हा तसं वाटत. घेऊन आले असं पण दिसत नाही. शब्दशः अर्थ हा, शब्दशः काहीतरी हा वेगळं नाही आहे बघा. शब्दशः अर्थ तो हा उबदार पाण्याच्या बिंदूंनी आले. हे काढून टाकू. ओके, नकोच ते. नाही हे जरा फारच आपण जरा सरांनाच ते नाही विचारलं. ते मागच्या धड्यात एकदा होतं ना कौशल्याला हा. रामाचा निरोप घेताना कसे आनंदाश्रू आले ते आपलं आनंदाश्रू नाही विरह अश्रू तर तशासारखं हे झालं काही. इथे एक वर्णन असं वेगळंच आलं होतं तसं हे हो. झालं. हा की त्यांचे तिच्या जुने व्हिडिओ डोळ्यात असतील ना मागच्या वेळचे, ते बघायला पाहिजे खरं. त्यात काही आपलं मिळतात ते. हा. उन्नतीताईंना विचार. तुमचं नाही हे ते शेवटी हे नाहीये काही म्हणजे धातू काही वापरलेला नाही. आनंदाश्रू आले म्हणा असं काही ना. असं काही नाही नाही, दिसत आहे ना. आपल्याला तसं हे वाक्य आहे आपण इथे, हे आहे. नाही प्रत्युत्गतम आला नाही. वर प्रत्युद्गतम आहे आले ना हे पुढे पुढे सरकले. वर सरकले. आले पुढे पण सरकले म्हणजे पुढे काय झालं? सरकले काय नाही. सरकलं नेमकं पुढे? अश्रू पुढे सरकले का पण काय ते झालं? धातू साधित झालं ना. हो ना, हो ना. हं? काय सरकलं नेमकं ते? हं. हा नाही म्हणजे कपिः अश्रू प्रत्युद्गतम इव वनुष्टैः तदा आनंदाश्रू विही. अंगठी दिली. अंगठी ददऊ ते झालं आणि मग तिला ते आनंदाश्रू पुढे आले म्हणजे बाहेर आले असं डोळ्यातून बाहेर हा आले मला असं इथपर्यंतच असेल. आहे ते. हा अश्रू हा. बाहेर म्हण- आले, हम्म. अंगठी प्रत्युद्गत बाहेर आली म्हणजे त्यांनी बाहेर दिली. आले असं असेल हम्म. किंवा हा हा म्हणजे अश्रू बाहेर हा. आले किंवा अश्रू वाहू लागले पुढे वगैरे गेले. अशा. हं. हा, हा अश्रू. असं एकदम असं वाटतं. हं. डोळ्यात पाणी दाटून आलं असं आपण म्हणतो ना इथपर्यंतच बरोबर. हे तशासारखं. अश्रू उबदार होते इथपर्यंतच ठीक आहे ते. डोळ्यातून उबदार इथंच घेऊ आपण, तेच उबदार. ना अश्रू अंगठी जणू बाहेर. नाही, ते चुकच आहे, काहीतरीच आहे ते. नाही 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 काहीतरी तसं नाही. वेगळं वाटतंय ते. हा थोडस नाही वेगळं मला असं वाटतंय. वाटतं हे बघ सीतेला वानराने स्वामीची ओळख खूण असलेली अंगठी दिली तेव्हा तिचे उबदार असे अश्रू बाहेर आले. अश्रू बाहेर आले हा पाहिजे हा ना. हा हो ना. असेल असं करूया, किंवा बाहेर आले. पुढे आले किंवा पुढे सरकले आनंदाश्रू वाहू लागले पण चालेल. पुढे हा आले तेच आनंदाश्रू आनंदाश्रू डोळ्यातून आले पुढे आले असं डोळ्यातून बाहेर आले ना. बाहेर आले किंवा पुढे आले असं जसं ते पुढे सरकले हा म्हणले हा तसं ते असं अश्रू पुढे सरकले तो डोळ्यातून वाहू पुढे आले. लागले. हा अश्रू वाहू लागले हा असं म्हणू शकतो. उबदार आनंद आता डोळ्यातलं पाणी तसं कोंबटच असतं ना म्हणून त्याला हा उबदार हा म्हणतात. हा हो उबदार हो आनंद अश्रू बाहेर आले. बाहेर आले हा हे काढूनच टाकू, हे नकोच. कन्फ्युजन नको. पण एक बघितलं हो. का? हा एक बघितलं का तो बिंदू बी ही आहे म्हणजे तृतीय आहे ही. हम्म. म्हणजे हो ह्या मार्गाने काहीतरी बाहेर आलं तर बहुतेक जसं काय ती ती एवढी रडायला लागली की अंगठीच त्या तिकडून बाहेर हा, आली तसं काय काहीतरी त्याला असं रामाची. मला तर वाटलं होतं, पण ते प्रॉपरली लिहिता नाही नाही आलं. नाही 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 बिंदू बी ही आहे ना अंगठी म्हणून. नाही बिंदू आली. बिही मग त्यात वाटलं तृतीय आहे ते. हम्म. हो मला हे तृतीय काय बहुवचन फ्रेम आहे करायचं, काय बाहेर आलं नेमकं ते. आनंदाश्रूंनी हा मग बहुवचन असेल तर अंगठी कशी ते असेल? ते थोडंसं अश्रूच असतील. वाटतंय ना. अश्रूच आहेत ग अश्रू हो हा. त्या मार्गाने अश्रूंच्या मार्गाने मार्गाने. नाही हा अंगठी ती हा वरती राहिलं हे बघ अंगठीचं वाक्य वरती झालं. ते हा. अंगठी दिली हा अंगठी बरोबर ओळख झालं. कोण हे असलेली खरं अंगठी दऊ आणि आनंदाश्रूंशी निगडीत आहे. हा आनंदाश्रू हा आनंदाश्रूंनी डोळ्यातनं पुढे सरकले असं असं. हम्म हम्म हम्म
थोडं ते मराठी